मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। अशोकनगर येथील सप्तशृंगी देवी माता मंदिराच्या वतीने नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। अशोकनगर परिसरातील श्री सप्तशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते। सायंकाळी देवीची आरती, भारत मातेचा जयघोष तसेच देवीच्या पादुका पूजन, प्रत्येक सणावाराला मंदिरामध्ये जमून त्या सणाचे महत्त्व नागरिकांना सांगणे, नवरात्र उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। लहान मुलांना शाळेबरोबरच संस्कृतीही समजावी, भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात यावे असाही उपक्रम राबविण्यात येतो। काल नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदिरामध्ये नागरिकांच्या वतीने दिवे लावण्यात आले होते। भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते, मात्र दैनंदिन जीवनासाठी 1 जानेवारी हे नववर्ष मानले जाते। याही वर्षाचे स्वागत उत्साहात व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने देवी मंदिरामध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता। देवीची नियमित सेवा भक्ती या परिसरामध्ये सुरू असते। नागरिकांच्या मतानुसार नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची महिला भगिनी पूजा करतात असेही यावेळी सांगण्यात आले। या मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले यांनी अधिक माहिती दिली। श्री माता सप्तशृंगी मित्र मंडळ या मंडळाने नवरात्र उत्सवापासून या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले। पहिला उपक्रम या ठिकाणी शिवपुराण, जे सुदर्शन महाराज शिंदे यांचं 8 दिवस या ठिकाणी शिवपुराण झालं। त्याच नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी गरबा आम्ही या ठिकाणी सुरू केला आणि गरबा सुरू करत असताना फक्त महिलांनाच या ठिकाणी प्रवेश होता, मुलींना प्रवेश होता आणि प्रवेश देत असताना सुद्धा महिला ही जीन्सवर किंवा गाऊनवर येऊ नये याची आम्ही सर्वांनी दक्षता घेतली। त्यानंतर या ठिकाणी CCTV कॅमेरे आम्ही बसवले। त्यानंतर नित्य आरतीसाठी म्हणून या परिसरात आम्ही कलश सुरू केला, जो कलश प्रत्येकाच्या घरात रोज जातो आणि त्या कुटुंबाने त्या दिवशी या मातेची सेवा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि भोलेबाबाचाही अभिषेक करायचा आहे, आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे। असे जवळपास 200 घरांपर्यंत तो कलश पोहोचला आहे। अनेक उपक्रम या ठिकाणी लहान मुलांसाठी आम्ही, लहान मुलांना ज्यावेळेला आरती होते त्यावेळेला आपण प्रभूंचं जय जयकार करतो, देवीचा जय जयकार करतो। आम्ही त्यांना शिकवलं की भारत मातेचा जय जयकार करा, वंदे मातरम म्हणा, ते त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि मुलांसाठी आम्ही इथं विविध उपक्रम राबवतो, संस्कार देतो त्यांना, विविध संस्कार देखील आम्ही देत असतो। पहिला त्यांना आम्ही आईवर निबंध लिहून आणायला सांगितला होता, अतिशय छान लिहून आणला निबंध त्यांनी, अतिशय आमच्या बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं होतं असे निबंध त्यांनी लिहून आणले। त्यानंतर वडिलांवर निबंध लिहून आणायला सांगितला, त्यांनी वडिलांवर पण निबंध लिहून आणला, तोही अतिशय छान होता। त्यानंतर मोबाईलचे दुष्परिणाम काय हे त्यांना आम्ही समजून सांगितलं आणि बरेच आईंची अशी आता हे झालेली आहे, धारणा झालेली आहे की आमच्या मुलांमध्ये खूप मोठा असा फरक आम्हाला जाणवतोय आणि मुलांनी आईवडिलांची कशी सेवा करावी, आईवडिलांना कसं मान सन्मान द्यावा हे या ठिकाणी आम्ही मुलांना सांगत असतो। आता पतंग येतोय, पतंगमध्ये मांजा वापरायचा नाही, गच्चीवर जायचं नाही, टाकीवर जायचं नाही, पतंगाच्या मागं पळायचं नाही, हे आम्ही आता मुलांना सांगतोय। आणि अतिशय उत्साहात ह्या परिसरातील प्रत्येक बहीण माझी किंवा प्रत्येक भाऊ माझा हा उत्साहात सहभागी होतोय आणि प्रत्येकजण ह्या मंडळासाठी काय करता येईल ते प्रत्येकजण प्रत्येकाच्या मर्जीने करत असतो आणि यामध्ये आमची खूप एकता आहे। ह्या एकतेचंच हे सगळं प्रतीक आहे। या ठिकाणी एकटा कोणी काही करत नाही आहे, परंतु हे सर्व मिळून सर्व कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतात। अनेक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवू, परंतु ते आज आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, का राबवल्यानंतरच ते सांगितलेले योग्य राहील। आणि आता आम्ही 29 तारखेला इथल्या महिलांनी मिळून, आम्ही सर्वांनी मिळून सहल आयोजित केलेली होती। ती सहल ओझरला गणपती पुणे या ठिकाणी, ओझरला गणपती पुणे आणि त्यानंतर भीमाशंकर, त्यानंतर देऊ आळंदी असं आम्ही त्या दिवशीने धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्याच संध्याकाळी परत आलो। अतिशय उत्साहात सहल झाली आणि तिकडे आल्यानंतर मला अनेक बहिणींचे फोन आले, अनेक भावांचे फोन आले की भाऊ अजून आपल्याला या ठिकाणी परत 1-2 महिन्यात तुम्ही हे सहल काढा आणि अतिशय उत्साहात अशी सहल होते, आपण परत एकदा सहल काढावी अशी ते आम्हाला मागणी करतायत।
आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी परत एकदा ही सहल काढणार आहे. हे प्रांगण साफ करण्यासाठी आमच्या काळेताई या सकाळी 6 वाजता या ठिकाणी येऊन हे प्रांगण साफ करत असतात. त्यांना नाना बच्चाव हेही साथ देत असतात. म्हणजे असा सर्व कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय उत्साहात हा साजरा होत असतो. आज सकाळी आम्ही सर्वांनी एक आव्हान केलं होतं की आज 31 डिसेंबर आहे, शेवटचा दिवस आहे, तो आपण जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करू, हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे साजरा करू. आपण अंधारामय झालेला हा 2024 परंतु येणारा प्रकाशमान 2025 हा आपल्याला करायचा आहे. तो प्रकाशमान करीत असताना आम्ही त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला. महिलांनी आपल्या घरून दीप घेऊन आले आणि आम्ही या जगदंबेच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरात त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला. अशा अनेक उपक्रम या ठिकाणी आमच्या महिला सुचवत असतात, आमचे भाऊ सुचवत असतात आणि मी त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी उत्सव हा साजरे करीत असतो. आणि यापुढे अनेक उत्सव आपल्याला पाहायला मिळतील, अनेक तुम्हाला गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील, नवीन योजना तुम्हाला पाहायला मिळतील. हे सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशीच मातेची कृपा आणि हे श्री सप्तशृंगी माता हे करून घेते. सप्तशृंगी मातेचे अनेक अनुभव या ठिकाणी आमच्या माता भगिनी आम्हाला सांगत असतात. भाऊ मला हा अनुभव आला, भाऊ मला तो अनुभव आला, हे माता भगिनी आम्हाला सांगत असतात, आमचे भाऊ सांगत असतात. अनेक अनुभव या ठिकाणी आहेत. त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं तरी आपल्याला कमी पडेल एवढी या मातेची या ठिकाणी फार मोठी आम्हाला अनुभव आलेले आहेत. आणि त्या अनुभवाच्या शिदोरीवरच या ठिकाणी आम्ही कोणीच नाही आहे, परंतु माता ते सर्व आमच्याकडून करून घेते. मी त्या मातेला अशीच विनंती करतो की माता तू आमच्याकडून असेच चांगलं कार्य करून घे आणि या परिसरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य लाभू दे आणि आम्हाला सर्वांना मिळून तू आशीर्वाद दे. एवढं या ठिकाणी आई सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. तेव्हापासून दीपक भाऊ मौलींनी ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहयोग देणं चालू केलेलं आहे. तेव्हापासून परिसरामध्ये चैतन्य आल्यासारखं वाटतंय आणि नवीन उपक्रमांमध्ये महिला भगिनींचा सहभाग जास्त प्रमाणात आणि महिलाच जास्त उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी असतात. आणि सगळ्यात मेन उद्देश असा आहे कार्यक्रम घेण्याचा की जे लहान पोरं आहे, जे व्यसनांच्या आहारी जात आहे, त्यांचा जो पाया आहे तो जर संस्कारातून घडला ना तर पोरं सुसंस्कृत होतील आणि व्यसनांकडे लांबतील. जे उपक्रम इथे राबवले जातात त्या उपक्रमांच्या माध्यमातून पोरांचा मोबाईल थोडा वेळ का होईना दूर होईल आणि भाऊ जे सांगतात ते पोरं ऐकतातच. सगळ्यात मूळ पोरांचा मोबाईल सुटला, पोरं आपोआप खेळणं, जे जुने आपले खेळ होते ते खेळतील आणि त्यांचं हेल्थ चांगली राहील. मूळ उद्देश भाऊंनी त्या उद्देशाने लहान पोरांचे उपक्रम जास्त चालू केलेले. भाऊंना विनंती असेच उपक्रम पुढे चालू ठेवावे त्यांनी. आमचे भाऊ जीवनवरात्रापासून सुरुवात केली. आम्ही एवढे कार्यक्रम राबवले भाऊंनी तर मुलांनासुद्धा वळण लावलं, मुलांना आईवडिलांच्या पाया पडायला लावल्या, मुलांना शिस्त लावली, मुलं रोज आरतीला येतात आणि एवढे मंदिरात बोर्ड वगैरे लावून एकदम सर्व कार्यक्रम आणि महिलांना एवढं भाऊंनी पुढं केलं आणि खूप छान चालू आहे आमचं आतापर्यंत. इथून पुढे बी असं चालू राहू असं आम्ही भाऊंच्या पाठीमागे हजर आहोत. कधी अर्ध्या रात्री चालेल. नमस्कार. आज जी कल्पना सुचली त्याच्यावर मी बोलतो की जो दीपोत्सव आहे त्याच्या पाठीमागे जी काल्पनिक आहे ती खूप सुंदर आहे. तर एक वेळ असा प्रसंग आला होता की दीपदान का करतो आपण. मला खूप त्याने जेव्हा टाकलं ना तेव्हा मला खूप आनंद झाला की असे प्रोग्राम व्हायला पाहिजे. दीपदान का करतो आपण त्याच्या पाठीमागे खूप मोठी अजून कोणाला माहिती असेल की नाही, ज्या वेळेला आपल्याकडे सूर्य भगवंत विश्रामाला जातो त्यावेळेला भगवंताला अशी चिंता पडली की आता माझी लेकरं अंधारात राहणार आहेत, तर त्यांना प्रकाश कोण देईल. तर पहिला तो शक्तिमान येतो. भगवंत तुम्ही एवढे नाराज का आहे. तर सूर्यनारायण सांगतात की मी आता विश्रांतीला जातो आहे, माझं काम कोण करेल. तर तो शक्तिमान असं सांगतो की भगवंता मला शक्तीचं काम द्या, मला काय हे जमणार नाही. मग असे थोडक्यात वेळात सांगायचं बुद्धिमान येतो, शक्तिमान येतो, पैशावाला येतो. मग एक छोटीशी पंक्ती तिथे येते आणि भगवंताला शब्द देते. भगवंताला काय शब्द देते, भगवंता तुम्ही निश्चिंत राहा आणि मी रात्रभर जळेन आणि तुमच्या लेकरांना प्रकाश देईन. म्हणून आज आपल्याकडे किती इलेक्ट्रिसिटी आली, सगळं आलं आहे, पण आपण देवाजवळ दिवाच का. हे जे मला जेव्हा आठवलं, जेव्हा मौले साहेबांनी ही संकल्पना, मला खूप आनंद झाला की आज आपण दिवा का लावतो हे प्रत्येकाला कळलं पाहिजे की दीपदान हे सगळ्यात मोठं दान आहे. आणि त्याच्यामुळे भगवंतने मग त्याला शब्द दिला की तू किती जरी डेव्हलप झालं
तरी तू माझ्या इथे असशील. म्हणून आज आपण पळपळ भगवंताकडे दिवाळीला दीपोत्सव करतो. आणि प्रत्येकाने दीपदान केल्यावर त्यांनी परत एकदा याने विचारलं, एकाने यमराजाकडे एक मुलगा गेला म्हणे, तर यमराजाने सांगितलं अपमृत्यूपासून टाळता कसं येतं. तर अपमृत्यू कधी टाळता येतो, तर त्याने सांगितलं जो दीपदान करेल त्याचा मृत्यू येईल पण अपमृत्यू नाही येणार. म्हणून प्रत्येकाने दीपदान केलं पाहिजे. देवाजवळ दिवा लावण्याची पद्धत तिथून चालू झाली. मला खूप हा प्रकार आवडला म्हणून मी 2 शब्द. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.